नमस्कार मित्रांनो. अ, आपल्याला माहिती आहे की गेले 2-3 महिने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडतात आहे. रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे. थांबायचं नाव घेत नाहीये, त्याच्यावरती तोडगा निघत नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा फायदा घेऊन अमेरिका आपली पोळी वाजून घेते आहे. जगाला प्रेशराईज करते आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये 1-2 दिवसापूर्वी एक बातमी आली, की रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुटिन यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्यासारखा दिसणारा कोणीतरी आज रशियाचा सत्तेत बसलेला आहे, म्हणजे बॉडी डबल. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे अश्विन घोर. तुम्ही बघताय घनघोर. आज आपल्याकडे आलेले आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. सर नमस्कार. घनघोर चॅनलमध्ये नमस्कार. आपलं स्वागत आहे. सर, पहिला प्रश्न या संदर्भामध्ये तुम्हाला मी असा विचारतो, की या रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे आता 3 महिने झाले सुरू आहे. ते संपायचं नाव घेत नाहीये. याच्यामागे कारण काय आहे? म्हणजे रशिया एवढा बलाढ्य आहे आणि युक्रेन त्या मानाने फार कमजोर देश आहे. तरी 3 महिने झाले युक्रेन सामना कसा काय करतोय आणि हे याच्यामागचं कारण काय आहे? लांबतं का बरं आहे हे युद्ध? मला असं वाटतं की 24 फेब्रुवारीला हे युद्ध सुरू झालं. त्याला आता 3 महिने हे पूर्ण झालेले आहेत. ह्या युद्धाच्या पूर्वी रशियाचे जे कॅल्क्युलेशन्स होते, ते साधारणतः असे होते, की हे युद्ध आठवड्याभरामध्ये त्यांना जिंकता येणं शक्य आहे. याचं कारण असं होतं, की यापूर्वी 2014 मध्ये जेव्हा रशियाने युक्रेनचाच एक भाग क्रामिया हा आपल्या ताब्यामध्ये घेतलेला होता लष्करी कारवाई करून. त्यावेळेला ती कारवाई 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ण झालेली होती. त्यामुळे त्यांनाही अशाच स्वरूपाचं एक इम्प्रेशन होतं, की यावेळेला देखील आपल्याला युक्रेन घ्यायला फार वेळ लागणार नाहीये. मात्र हे युद्ध चिघळण्यामागे एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे आणि जे कारण आत्तापर्यंत सर्वच प्रसार माध्यमांमधनं सुटत आलेलं आहे. जे आपल्याला आवर्जूनपणे मांडलं पाहिजे ते असं आहे, की आज युक्रेनच्या पाठीशी अमेरिकेची संपूर्ण इंटेलिजन्स यंत्रणा ही जी आहे ही उभी आहे आणि ही इंटेलिजन्स यंत्रणा इतकी अद्ययावत आहे, की यामुळे रशियाची जी सगळी युद्धनीती आहे, या युद्धनीतीचे सर्व जे आराखडे आहेत, हे युक्रेनला वेळीच त्याचा पूर्ण पत्ता लागतो. त्याचप्रमाणे या युद्धामध्ये रशियाचे जे लष्करी अधिकारी मारले गेलेले आहेत, म्हणजे गेल्या 60-70 वर्षांमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर एवढे लष्करी अधिकारी मारले नाही गेले, जेवढे यावेळेला मारले गेलेत. प्रचंड टँक्स, फायटर प्लेन्स, त्याचप्रमाणे त्यांच्या वॉरशिप्स देखील यामध्ये डिस्ट्रॉय झालेले आहेत. एवढं नुकसान रशियाचं कधीच झालेलं नव्हतं. यामागचं मुख्य कारण हे अमेरिकेची इंटेलिजन्स यंत्रणा ही झेलेन्स्कीच्या बरोबर, युक्रेनच्या बरोबर रशियाच्या विरुद्ध काम करते आहे आणि त्याचप्रमाणे नॅटोकडनं आणि अमेरिकेकडनं अब्जावधी डॉलर्सची शस्त्रास्त्र ही युक्रेनला पुरवली जात आहेत. नुकतंच बायडन यांनी घोषणा केली आणि अमेरिकन काँग्रेसनी त्याला मान्यता दिली. 40 अब्ज डॉलर्सची मदत आणि ज्यामध्ये 20 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्र ही युक्रेनला पाठवली जाणार आहेत. त्यामुळे हे युद्ध चिघळत चाललंय. आता हे युद्ध केवळ रशिया आणि युक्रेन या 2 देशांमधलं राहिलेलं नाहीये. तर हे युद्ध आता खरं तर रशिया आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध बनलेलं आहे आणि त्यामुळे यामध्ये युक्रेन उद्ध्वस्त झाला तरी चालेल. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाला आर्थिकदृष्ट्या मोडून काढायचं, त्या रशियाला आर्थिकदृष्ट्या संपवायचं, ही यामागे अमेरिकेची रणनीती आहे आणि जोपर्यंत त्यांचा हा उद्देश साध्य होत नाही, तोपर्यंत हे युद्ध संपेल असं मला वाटत नाही. सर 2-3 1-2 दिवसापासून अशी बातमी ब्रिटनची जी इंटेलिजन्स एजन्सी आहे MI6 त्यांनी एक माध्यमांमध्ये बातमी पेरलेली आहे, की रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुटिन यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्यासारखाच दिसणारा एक माणूस म्हणजे त्यांचा बॉडी डबल हा पुतिन म्हणून सध्या वावरतोय आणि रशियामध्ये सगळं तो सांभाळतोय. या बातमीमध्ये कितपत तथ्य आहे? ते मला असं वाटतं, की ही जी बातमी आहे, हा एक ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, की रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं युद्ध हे वेगवेगळ्या पातळ्यांवरती लढलं जात आहे. आणि त्यापैकी एक जी पातळी किंवा लेव्हल आहे, ती इन्फॉर्मेशन वॉरफेअरची आहे. ज्याला आपण माहिती युद्ध असं म्हणतो. म्हणजे एकाच वेळेला इथं ज्याला आपण हायब्रिड वॉर देखील चाललेला आहे आणि या हायब्रिड वॉरमध्ये काही मर्सिनरीज आहेत, ते मर्सिनरीज देखील फाईट करतायत, सोल्जर्स फाईट करताहेत आणि त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांमध्ये देखील एक प्रकारची स्पर्धा याच्यामध्ये लागलेली आहे आणि हे एक त्या लेवलला देखील युद्ध खेळलं जात आहे. आता आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की अशा स्वरूपाच्या बातम्या का येतात?
ते यासाठी येतात, की रशियन सैन्याचं नीतिधैर्य जे आहे ते खचलं पाहिजे आहे. आणि ते खचण्यासाठी कारण त्यांच्या सगळ्यांचा जो मेन ॲक्टर आहे, हा व्लादिमीर पुतिन आहे. आणि व्लादिमीर पुतिनच जर संपले आहेत अशा स्वरूपाचं चित्र निर्माण केलं गेलं, तर निश्चितपणे त्याचा परिणाम हा केवळ रशियन सैन्यावरती होणार नाही, तर रशियाला अप्रत्यक्षपणे मदत करणारे जे देश आहेत. आज लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेला युनायटेड नेशन्समध्ये या संपूर्ण प्रकरणावरती मतदान झालं, तेव्हा जवळपास 54 देश असे होते, की जे मतदानापासून एकतर अनुपस्थित राहिले किंवा त्यांनी अप्रत्यक्षपणे रशियाला मदत केलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या देशांच्या नीतिधैर्यावरती देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण बघत असाल की गेल्या 3 महिन्यांमध्ये ज्या पद्धतीच्या बातम्या ह्या पश्चिमी प्रसार माध्यमांमधनं येत आहेत, विशेष करून वॉल स्ट्रीट जर्नल असेल, न्यूयॉर्क टाइम्स असेल, वॉशिंग्टन पोस्ट असेल किंवा इकॉनॉमिस्ट मधनं आपण बघत आहोत, ज्या पद्धतीचे लेख येत आहेत, ते लेख हेच दाखवतात की रशिया कसा संपलेला आहे, व्लादिमीर पुतिन कसा व्हिलन आहे आणि रशियाचं याच्यामध्ये कसं खच्चीकरण होणार आहे. या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. याचं कारण असं आहे, की भारतामध्ये देखील याच बातम्या येतात कारण आपल्याकडे इंग्रजी वाचक हे फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. आणि रशियाची सगळ्यात मोठी समस्या काय आहे, तर रशियामध्ये इंग्रजी बोलणं ही फार मोठी समस्या आहे. त्यामुळे रशियामध्ये बहुतांश रशियन भाषेमध्येच संवाद साधला जातो. तिथे इंग्रजीचं फारसं महत्व नाहीये. आणि त्यामुळे होतं असं आहे, की रशियाची बाजू काय आहे, ही जगाला कळत नाहीये. रशियाची बाजू काय आहे, ही भारताला देखील कळत नाहीये. त्यामुळे आपल्याला जे कळतं आहे, जे इम्प्रेशन आपण क्रिएट करतो या युद्धाविषयी, हे इम्प्रेशन केवळ पश्चिमी प्रसार माध्यमातनं आलेल्या बातम्या वाचून आपलं इम्प्रेशन क्रिएट होत आहे. रशियाकडनं एवढं मानवाधिकारांचं उल्लंघन झालं, रशियाकडनं एवढे युक्रेनचे नागरिक मारले गेले, ज्याच्यावरतीच आपल्याला विश्वास ठेवावा लागतो कारण त्याच बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत. रशियन बाजू आपल्यापर्यंत येत नाहीये. आणि जसा उल्लेख आपण आता केला, की ब्रिटिश गुप्तहेर संघटनेने अशा प्रकारची बातमी का दिली? याच्या मागचं स्वाभाविक हा उत्तर हेच आहे कारण अर्थात यांचे प्रेडिक्शन्स यापूर्वी पण चुकलेले आहेत. याच ब्रिटिश गुप्तहेर संघटनेने यापूर्वी सांगितलं होतं की एका आठवड्यामध्ये झेलेन्स्कीचा खून होणार आहे. जेव्हा हे युद्ध सुरू झालं त्यावेळेला. पण तसं काही घडलेलं नाहीये. त्यामुळे ह्या स्वरूपाने अशाच प्रकारचं वातावरण तयार करणं, खळबळ माजवून देणं आणि ही खळबळ माजवल्यानंतर एक पद्धतीने रशियाला मदत करणाऱ्या देशांच्या मनोधैर्यावरती परिणाम व्हावा, रशियन सैन्याच्या मनोधैर्यावरती परिणाम व्हावा, अशा पद्धतीचे वातावरण आहे. याचं कोणतंही दुजोरा किंवा स्पष्टीकरण हे रशियाकडनं आलेलं नाहीये. त्यामुळे या गोष्टीवरती मला असं वाटतं विश्वास ठेवण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लॉजिक नाहीये. हा पूर्णपणे अफवा पसरवण्याचा इन्फॉर्मेशन वॉरफेअरचाच एक प्रकार आहे, असं आत्ता तरी स्पष्टपणे दिसून येत आहे. सर, ही जी बातमी आता पसरवण्यात आलेली आहे आणि जगामध्ये एक प्रकारचं कन्फ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न या बातमीच्या मागनं करण्यात येतो आहे. याचा म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणावर आणि खास करून भारतावरती, भारत आणि रशियाच्या संबंधांवरती काय परिणाम होईल? हे बघा, म्हणजे हे तर मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो. पण एक मुद्दा आणखीन जो पहिला प्रश्न तुम्ही विचारला गेलाय, की ज्या वेळेला ह्या पश्चिमी देशांवरती काही संकट आले किंवा त्यांना कुठेतरी त्यांच्या सर्व्हायव्हलला चॅलेंज झालेलं आहे. त्या वेळेला या पश्चिमी देशांनी आपले प्रसार माध्यम, आपले अकॅडमिशियन्स यांचा वापर एक साधन म्हणून केलेला आहे. हे आपण विसरता कामा नये. यापूर्वी 1980s मध्ये ज्यावेळेला इंग्लंडचं अशाच प्रकारचं युद्ध एक झालेलं होतं, त्यावेळेला बीबीसीचा वापर देखील एक हत्यार म्हणून केला गेलेला होता. अमेरिकेने तर यापूर्वी अनेकदा सद्दाम हुसेनच्या बाबतीमध्ये अशा अफवा पसरवण्यामध्ये अनेक अमेरिकन इलेक्ट्रॉनिक चॅनल्स पुढे होते. सद्दाम हुसेनला कशा पद्धतीने तो वाईट आहे, तो कशा पद्धतीने व्हिलन आहे ठरवण्यासाठी अख्खा अमेरिकन प्रसार माध्यम, गुप्तहेर संघटना देखील त्याच्या उभ्या होत्या. तर ज्या वेळेला मग दहशतवादाचा मुद्दा देखील असेल, पश्चिमी प्रसार माध्यम किंवा पश्चिमी देशांचा सर्व्हायव्हलचा जेव्हा प्रश्न येतो, त्यावेळेला हे सगळेजण एकत्र होतात. त्यामुळे हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा जो मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे, की याचे परिणाम काय होतील? ते याचे ही युद्ध कधी संपेल हे अजून सांगता येत नाहीये. परंतु याचे काही गंभीर नकारात्मक परिणाम आता समोर यायला लागलेले आहेत आणि ते मात्र अत्यंत चिंताजनक आहेत. त्यातला पहिला परिणाम जो दिसतोय, की संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायातल्या देशांमध्ये एक पद्धतीचं भीतीचं वातावरण आहे, असुरक्षिततेचं वातावरण आहे, अविश्वासाचं वातावरण आहे. आणि ते का निर्माण झालेलं आहे, की आता या युद्धाला 3 महिने पूर्ण झालेले आहेत, परंतु युक्रेनच्या प्रत्यक्ष मदतीला कोणताही देश आलेला नाहीये. नॅटो आलेली नाहीये, अमेरिका आलेला नाहीये. अप्रत्यक्षपणे मदत करतायत, पण प्रत्यक्ष मदत कोणीही करत नाहीये. संयुक्त राष्ट्र संघटनेसारखी मोठी, जगातली सगळ्यात मोठी संघटना देखील इथे निष्प्रभ ठरल्यासारखं आपल्याला दिसून येतं. ते फक्त रिझोल्यूशन्स पास करतात. त्या रिझोल्यूशनचा काडी मात्र उपयोग
हा त्या युद्धावरती होत नाहीये. मानव अधिकार सभा असेल, G20 असेल, G7 असेल, कोणीही हे युद्ध थांबवू शकत नाहीये. त्यामुळे एक मेसेज असा गेलेला आहे, की उद्या चीनचे भूतानबरोबर सीमा वाद आहे. भूतान अत्यंत छोटासा देश आहे. तैवानबरोबर त्यांचे इश्यूज चालले. तर उद्या जर चीनने भूतानवरती आक्रमण केलं, उद्या जर चीनने तैवानवरती आक्रमण केलं, तर या छोट्या देशांचं रक्षण कोण करणार? अमेरिका खरंच त्याच्यामध्ये येणार आहे का? त्यामुळे ह्या सर्व देशांमध्ये एक पद्धतीचं भीतीचं, असुरक्षिततेचं वातावरण आहे. त्यामुळे देश आता आत्मनिर्भर बनायला लागलेत. ते आता मोठ्या देशांच्या मदतीवरती विसंबून नाहीयेत. त्यामुळे बऱ्याच देशांनी आपल्या संरक्षणावरचा खर्च वाढवलेला आहे. नुकतंच जर्मनीने घोषणा केली की आम्ही $100 अब्ज आमच्या संरक्षणावरती खर्च करू. जपानने घोषणा केलेली आहे की आम्ही आता अण्वस्त्र बाळगू. दक्षिण कोरियाने सांगितलेलं आहे की आम्ही पण आता अण्वस्त्र बाळगण्याच्या दिशेने जातो आहोत. ऑस्ट्रेलियाने सांगितलं की आम्हाला न्यूक्लिअर सबमरीन्स पाहिजेल आहेत. याच्यातनं एक जीवघेणी शस्त्रास्त्र स्पर्धा आंतरराष्ट्रीय समुदायात वाढायला लागलेली आहे. याच्यातनं एक प्रचंड मोठं आण्विक स्पर्धाही वाढायला लागलेली आहे. आणि पुन्हा एकदा शीतयुद्धकालीन वातावरण तयार झालं. हा पहिला परिणाम. दुसरा परिणाम मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो, की जी जगामध्ये प्रभावी असणारी डॉलर बेस्ड फायनान्शियल सिस्टम आहे, त्या डॉलर बेस्ड फायनान्शियल सिस्टमला कुठेतरी धक्का लागलेला आहे. आपल्याला कल्पना आहे, की जवळपास स्विफ्ट ही जी फायनान्शियल यंत्रणा आहे, जवळपास 11,000 जवळपास 100 देशांमधल्या 11,000 संस्था ही स्विफ्ट फायनान्शियल प्रणाली वापरतात. पण आता 100 पेक्षा जास्त संस्थांनी पॅरलल किंवा पर्यायी फायनान्शियल सिस्टम वापरायला सुरुवात केली आणि लोकल करन्सीमध्ये ट्रेडिंग सुरू केलेली आहे. रशियाने सांगितलंय की आम्ही जे तेल युरोपला विकतो, नॅचरल गॅस विकतो, त्याचं पेमेंट युरोपियन देशांनी रुबलमध्ये आता केलं पाहिजे आणि 1 एप्रिल पासून रशियाने रुबलमध्ये पेमेंट घ्यायला सुरुवात केली आहे. दुसरं सौदी अरेबिया आतापर्यंत आपलं तेल हे डॉलरमध्ये विकत होतं, परंतु सौदी अरेबियाने चीनला युआनमध्ये तेल विकत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारत देखील रशियाकडनं तेल विकत घेतोय. कदाचित याचं पेमेंट देखील पार्शली, जसं आपण इराणला रुपयामध्ये करत होतो पार्शल पेमेंट, तसं पार्शल पेमेंट रुपयामध्ये होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये. त्यामुळे अनेक देश आता लोकल करन्सीमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात झाली आहे. डॉलरची मक्तेदारी का बरं होती? कारण डॉलरच्या पाठीमागे अमेरिकेची सामरिक शक्ती होती. परंतु जशी अमेरिकेची पिछेहाट व्हायला लागली आहे, मग ते अफगाणिस्तानमधनं असेल किंवा रशिया युक्रेन युद्धामध्ये अमेरिकेचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. त्यामुळे कुठेतरी अमेरिकेची सिक्युरिटी गॅरंटी ही जी डॉलरच्या पाठीमिशी होती, ती ती आता कमी झालेली असल्यामुळे डॉलर हा मागे पडतो की काय येत्या काळामध्ये, ही देखील एक महत्वाचा त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला दिसून येतोय. कदाचित येत्या काळामध्ये अनेक देश लोकल करन्सीज मध्ये ट्रेडिंग सुरू करतील आणि डॉलरची जी मक्तेदारी दुसऱ्या महायुद्धानंतर जी होती ती आता कमी व्हायला लागलेली आहे, असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. नक्कीच. एकूण जागतिक परिस्थिती बघता आणि अमेरिका युक्रेनला मदत करते आहे, आर्थिक मदत करते आहे, शस्त्रास्त्रांची मदत करते आहे. पण स्वतः अमेरिकेमध्ये सुद्धा काही परिस्थिती फार चांगली नाही आहे. तिथे पण इन्फ्लेशन ऑल टाईम हाय लेव्हलवर पोहोचलेलं आहे. लोकांना नोकऱ्या मिळत नाही आहे. काही दिवसांपूर्वी 4-5 दिवसांपूर्वी एक बातमी आली होती, की अमेरिकेतले लोकच आता नोकरीसाठी अमेरिका सोडून दुसरीकडे जायला बघतात आहे, पर्याय शोधतात आहे. तर अशा परिस्थितीमध्ये अमेरिका किती काळ युक्रेनला मदत करू शकेल आणि हे युद्ध अशा परिस्थितीमध्ये किती दिवस आणि चालेल आणि हे कधी संपेल असं तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं, की यामध्ये अमेरिकेमध्ये इन्फ्लेशन नक्कीच वाढलंय. अमेरिकेमध्ये बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. कोरोनामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला फार मोठा फटका बसलेला आहे. असं असतानाही सामरिक पातळीवरती अमेरिका या युद्धामध्ये स्वारस्य घेते आहे. अमेरिका अप्रत्यक्षपणे युक्रेनला मदत करते आहे आणि अमेरिकेचे 2 स्ट्रॅटेजिक रायव्हल्स आहेत. म्हणजे सामरिक शत्रू आहेत. एक आहे रशिया आणि दुसरा आहे चीन आणि यांचा सामना येत्या काळामध्ये अमेरिकेला करावा लागणार आहे. आणि अमेरिकेला याची पूर्ण कल्पना आहे, की चीनला एक पद्धतीचं मानसिक पाठबळ हे रशियाचं आहे. कारण दोन्ही पण कम्युनिस्ट देश आहेत. दोघांमध्ये पण एक प्रकारची अंडरस्टँडिंग शीतयुद्ध काळापासून आहे आणि दोघांची मैत्री जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे जर रशिया कमकुवत झाला, तर याचा एक मानसशास्त्रीय परिणाम हा चीनवरती होणार आहे. दुसरं तुम्ही एक लॉजिक लक्षात घ्या, की एक असं आहे, की जर एखाद्या देशाचा खूप झपाट्याने आर्थिक विकास होत असेल आणि तुम्हाला जर तो आर्थिक विकास धोक्याचा वाटत असेल, तर तुम्ही त्या देशाला युद्धामध्ये गुंतवा. आणि युद्धामध्ये त्याचे रिसोर्सेस वापरले जातात आणि त्याची आर्थिक प्रगतीचा जो मार्ग आहे तो डेव्हिएट होतो आणि तो कुठेतरी त्याच्यामध्ये व्यत्यय निर्माण होतो. अशाच पद्धतीने आता अमेरिकेचं चॅलेंज जसं चायना आहे, जसं ज्यांनी क्वाडला पुन्हा एकदा अमेरिकेने रिजुव्हनेट केलंय. का केलेलं आहे? क्वाडमध्ये एवढा अमेरिका इंटरेस्ट का घेतो आहे? कारण कुठेतरी अमेरिकेला चीन बरोबर संघर्ष व्हावा असं वाटतंय. कारण 2050 पर्यंत चीन हा जगातली सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता बनणार आहे.
आणि ते अमेरिकेला चॅलेंज आहे. अमेरिकेला चीन रिप्लेस करू शकतो आणि अमेरिकेला हे सहन होणार नाही, कारण अमेरिका ही जगातली सेकंड वर्ल्ड वॉर नंतरची डॉमिनंट पॉवर आहे आणि ते स्थान चीनला देण्याची त्यांची अजिबात इच्छा नाहीये. त्यामुळे चीनला जर तुम्हाला कमकुवत करायचं असेल, तर चीनला युद्धात ओढा. आणि चीन अत्यंत स्मार्ट आहे, कारण चीनला माहिती आहे, की आपण कोणत्याही प्रकारच्या संघर्षात सध्या पडायचं नाहीये. पडायचं कारण असं की त्यांना त्यांचा आर्थिक विकास साधायचा आहे. त्यामुळे त्यांचं स्ट्रॅटेजिक व्हिजन क्लिअर आहे. असं असताना अमेरिका डेव्हिएट करतो. त्याच पद्धतीने त्यांना रशियाला पण डेव्हिएट करायचं आहे आणि म्हणून त्यांनी रशियामध्ये कुठेतरी रशिया जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत नाही, अशा पद्धतीने संपत नाही, की तो परत वरतीच येता कामा नये आणि हे यामागे अमेरिकेचं एक लाँग स्ट्रॅटेजिक व्हिजन आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं, की युद्ध तोपर्यंत चालू राहील, जोपर्यंत याचा रशियाला प्रचंड मोठा आर्थिक फटका बसत नाही. भले की याच्यामध्ये युक्रेन उद्ध्वस्त झाला तरी चालेल. हजारो नागरिक मेले तरी चालतील. परंतु आता हे युद्ध रशिया आणि अमेरिकेतलं झालेलं असल्यामुळे आता हे युद्ध इतक्या लवकर संपेल असं मला वाटत नाही आणि जरी फॉर्मली संपलं, तरी प्रॉक्सी वॉर जे आहे रशिया आणि युक्रेन मधलं, ते प्रॉक्सी वॉर कंटिन्यू राहील. हा त्याच्यातला एक महत्त्वाचा मेसेज आहे असं मला वाटतं. नक्कीच. सर, आज आपण आलात आणि आमच्या प्रेक्षकांना या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल इतकं विस्तृत आणि सखोल विवेचन करून माहिती दिलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक यू. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.